नमस्कार मित्रांनो. माझ्या पतीने मला सर्वांसमोर थापण मारली कारण मी माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी माझ्या कष्टाने कमावलेल्या मुदत ठेवीचे पैसे मोडले होते. माझी नोकरी आणि पैशांना काहीही किंमत नव्हती. तेच पैसे जे मी वर्षानुवर्षे घर चालवण्यासाठी, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, माझ्या पतीच्या आईवर उपचार करण्यासाठी माझ्या पगार खात्यातून वारंवार कर्ज घेण्यात आले. पण त्या दिवशी सर्वांसमोर माझ्या नोकरीला काहीही किंमत नाहीये असे सगळे म्हणत होते. 30 वर्षांच्या शांततेचे, मी केलेल्या त्यागाचे आणि चिकाटीचे हेच बक्षीस होते का? त्या एका थापडने मला नक्कीच तोडून टाकलं. पण त्याच दिवशी मी एक निर्णय घेतला ज्याने माझ्या नवऱ्याला हादरवून टाकलं. त्यांनी कधी विचारही केला नसेल की ज्या महिलेने कधीही उलट उत्तर दिले नाही तिच्या मनात असा स्वाभिमान जागृत होईल. माझी कहाणी शेवटपर्यंत ऐका, कारण ती फक्त माझीच नाही तर माझ्यासारख्या असंख्य महिलांची कहाणी आहे. कदाचित ही कहाणी तुम्हालाही शिकवेल की जगाची काळजी घेताना स्वतःला विसरणे म्हणजे त्याग नाही, तर तो अन्याय आहे. कारण आपल्याही इच्छा असतात, आपल्यालाही स्वाभिमान असतो. आयुष्यात मला फक्त जबाबदाऱ्याच नव्हे तर अधिकारही हवे आहेत. माझे नाव अनुराधा. मी एका सरकारी बँकेत काम करते. जेव्हा मी हे वाक्य फॉर्मवर लिहिते किंवा भेटलेल्या एखाद्याला सांगते, तेव्हा माझ्या मनात एक साधा, शांत अभिमान निर्माण होतो. सरकारी कर्मचारी हे वाक्य खूप सोपे, आदरणीय वाटते. पण सत्य हे आहे की हा आदर माझ्यासाठी फक्त ऑफिसच्या गेटपुरता मर्यादित होता. बँकेच्या 4 भिंतींच्या आत मी मॅडम आहे. पण एकदा मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडला की खांद्यावर जबाबदारांचा भार असलेली एक महिला असते. पण तिची इच्छाशक्ती, तिचा थकवा, तिचा स्वाभिमान कुठेतरी हरवला जातो. कारण ती फक्त माझीच नाही तर माझ्यासारख्या असंख्य काम करणाऱ्या चेहऱ्यांमध्ये मी हाच थकवा, हीच शांतता, हीच तडजोड पाहिली आहे. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की हेच नशीब आहे, आणि मी बराच काळ यावर विश्वास ठेवला. मी 32 वर्षांपूर्वी सुहासशी लग्न केलं. तो एक सुशिक्षित, आत्मविश्वासू, स्वप्न पाहणारा माणूस होता. सगळेजण म्हणत होते की मुलगा पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय उभारेल आणि खूप प्रगती करेल. माझ्या कुटुंबाला तो आवडला आणि माझ्यासाठी त्या मुलाची निवड करण्यात आली. सुहासची मोठी स्वप्न होती. माझे स्वप्न लहान आणि साधं होतं. एक शांत आणि सन्माननीय जीवन. मला ग्लॅमर नको होता, मला फक्त सहवास हवा होता. लग्नानंतर काही दिवसांनी माझी सुट्टी संपली आणि मी बँकेत नोकरीसाठी जाऊ लागले. पूर्वी मी माझ्या पालकांच्या घरी फक्त बाहेरचे काम करायचे आणि घरकामात कधीतरी मदत करायचे. पण आता समीकरण बदलले होते. पहाटे लवकर उठायचे, संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता आणि दुपारचे जेवण बनवायचे. मी चहा बनवून थर्मॉसमध्ये ठेवायचे, जेणेकरून माझ्या सासूला स्वतः उठून चहा बनवावा लागू नये. कधीकधी मला नाश्ता खायलाही वेळ मिळत नसे. मी पटकन तयार होऊन बँकेत जायचे. बँकेत माझी एक वेगळ्याच प्रकारची परीक्षा होती. ग्राहकांच्या लांब रांगा, पैशांचा हिशेब ठेवणे, अगदी लहान चुकीची भीती, ऑडिटचा ताण. प्रत्येक नोट मोजताना माझे मन पूर्ण सतर्क असणे. लोक त्यांच्या तक्रारी आणि समस्या घेऊन येत असत. मी त्यांचे बोलणे धीराने ऐकत असे. कधीकधी एखाद्या वृद्ध ग्राहकाचे पासबुक अपडेट करताना मला आईची आठवण यायची. पण माझ्या थकव्याबद्दल बोलायला कोणाकडे वेळ कुठे होता? संध्याकाळपर्यंत मी खरोखरच थकून जायचे. घरी परतल्यावर मी फक्त हाच विचार करायचे, आता मी थोडा वेळ बसेन, कोणीतरी मला पाण्याचा ग्लास देईल. मी माझा दिवस कसा गेला याबद्दल सुहास काही शब्द काहीतरी विचारेन. पण घरी पोहोचताच माझी कल्पना भंग पावायची. माझी खरी जबाबदारी घराची होती. मी सर्व काही शांतपणे करायचे. मी कधीही हे उघड करण्याचा प्रयत्न केला नाही की घराचा खर्च माझ्या पगारातून भागतो. कदाचित मला आतून भीती होती की जर मी सुहासला हे बोलून दाखवले तर त्याला वाईट वाटेल. तो त्याच्या व्यवसायाच्या स्वप्नांमध्ये व्यस्त होता. कधीकधी व्यवसाय चांगला चालायचा तर कधी तोटा व्हायचा. पैशांचा काहीही ताळमेळ नव्हता. महिन्याच्या शेवटी माझा पगार यायचा आणि घर पुन्हा स्थिर व्हायचे. पण माझा पगार येताच सुहासचा स्वर बदलायचा. तो म्हणायचा, तू माझी बायको आहेस. माझ्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीवर जसा तुझा हक्क आहे तसाच तुझ्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीवर माझाही हक्क आहे. ते ऐकायला समान वाटत होते, पण त्याचा अर्थ वेगळा होता. माझे ATM कार्ड आणि पासबुक सुहासकडे होते. तो प्रत्येक खर्चाची चौकशी करायचा.
जर मी स्वतःसाठी काही वस्तू घेतली तर तू त्यावर प्रश्न विचारायचा, गरज काय होती? पण जेव्हा त्याला नवीन व्यवसायाच्या कल्पनेत पैसे गुंतवावे लागायचे तेव्हा त्याला मला विचारण्याची गरज वाटत नव्हती. हळूहळू मी माझ्या इच्छा कमी केल्या. स्वतःसाठी काहीही खरेदी करण्यापूर्वी मी 100 वेळा विचार करायचे. बऱ्याचदा मला बँकेतून घरी यायला उशीर व्हायचा. मीटिंग, ऑडिट, काही अनपेक्षित काम. घरी पोहोचताच मला टोमणे मारायला सुरुवात व्हायची. जर तू घर सांभाळू शकत नाहीस तर तुला बाहेर काम करायची काही गरज नाही. माझ्या सासूबाई म्हणायच्या, घरात काम करणारी, सगळ्यांची सेवा करणारी स्त्री चांगली दिसते. मला नेहमी हे सांगितले जायचे की तुझी नोकरी तू स्वतःसाठी करत आहेस, म्हणून तू तुझी नोकरी घरच्या कामात येऊ देऊ नकोस. मला भीती वाटत होती की नोकरी सोडणे हा पर्याय नव्हता. मी खूप मेहनतीने अभ्यास केला होता आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यावेळी नोकरी शोधणे सोपे नव्हते. बँकेचे नियुक्तीपत्र माझ्यासाठी फक्त कागदाचा तुकडा नव्हता, ती माझी ओळख होती. तरीही अनेक वर्षांपासून मी हे दुहेरी जीवन सामान्य म्हणून स्वीकारले. मी स्वतःला खात्री पटवून दिली की हे संतुलन आहे. समाज आपल्याला शिकवतो की सहनशक्ती हे स्त्रीचे रत्न आहे. मी खरोखरच असा विश्वास ठेवला होता की कदाचित माझे जीवन या संतुलनावर अवलंबून आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत धावणे, माझा थकवा उशीत लपवून झोपी जाणे आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चक्र पुन्हा करणे. पण जेव्हा माझा मोठा मुलगा रोहनचा जन्म झाला तेव्हा मला पहिल्यांदाच वाटले की माझ्या जबाबदाऱ्या खरोखरच वेगाने वाढल्या आहेत. एक लहानसा चेहरा जो प्रत्येक क्षणी मला शोधत असे. मी त्याला माझ्या मांडीवर तासनतास बसून त्याच्याकडे पाहत विचार करत असे की आता मला अधिक बळकट व्हावे लागेल. पहाटे 4 वाजता उठण्याची माझी सवय आणखीनच निकडीची झाली. प्रथम दूध गरम करणे, नंतर घरच्यांसाठी नाश्ता करणे, मग बाळाचे कपडे, मग माझे जेवण. मी स्वतः कधी शांत स्वस्थ बसायचे ते मला आठवतही नाही. बँकेची नोकरी, घरकाम आणि आता एका निष्पाप मुलाची काळजी घेणे मला तिन्ही दिशांनी ओढले गेले. पण मी कधीही कोणाकडे तक्रार केली नाही. आई होण्याचा अर्थ असाच आहे असे मला वाटत होते. काही वर्षांतच आरुषी देखील या जगात आली. माझी मांडी आता 2 भागात विभागली गेली होती, पण माझ्या हृदयातील जागा तशीच राहिली. जबाबदाऱ्या नक्कीच दुप्पट झाल्या. शाळेची फी, पुस्तके, गणवेश, डॉक्टरची फी, सर्व काही माझ्या पगारातून भरले जात होते. सुहास अजूनही त्याच्या व्यवसायात अपयशी होता. कधी नवीन पुरवठा व्यवसाय, कधी मित्रासोबत भागीदारी, कधी ऑनलाईन कल्पना. प्रत्येक वेळी तोच उत्साह, तीच मोठी आश्वासने आणि काही महिन्यानंतर तोच थंडपणा. मला समजले होते की व्यवसायासाठी संयम आणि दिशा आवश्यक असते. पण सुहास प्रत्येक अपयशाचे आर्थिक ओझे घेऊन परत येत असे. तो प्रत्येक अपयशाचा आर्थिक भार माझ्या बचतीवर पडायचा. कधी कधी तो माझ्या पगारातून कर्ज घेत असे, कधी कधी माझी तुटपुंजी बचत काढून घेतली जायची. मला फक्त एवढेच सांगितले जायचे की ते सर्व घरकामाबद्दल आहे, पण घर नेहमीच माझी जबाबदारी आणि त्याचा हक्क का असे. हळूहळू मुले शाळेत जाऊ लागली. त्यांचे शिक्षण शक्य तितके सुरळीत व्हावे यासाठी मी दृढ निश्चय केला. रोहन एक हुशार विद्यार्थी होता. त्याने अभियांत्रिकी पूर्ण केली आणि नंतर बँगलोरमध्ये एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळवली. ज्या दिवशी त्याने मला त्याचा पहिला पगार दाखवला त्या दिवशी माझे डोळे अश्रूंनी भरले. मला वाटले की माझ्या कष्टाचे फळ मिळाले. त्याचे लग्न झाले आणि मी माझ्या सुनेला त्याला बँगलोरला पाठवण्यास राजी केले. नवविवाहित महिलेला तिच्या पतीपासून दूर राहताना पाहणे मला आवडत नव्हते. नंतर आरुषीचेही लग्न झाले. ती लग्न झाल्यानंतर दिल्लीला गेली. ती वर्षातून एकदा आम्हाला भेटायला येत असे. मुले इथे असताना घर गजबजलेले असायचे. ते गेल्यानंतर भिंती आणखी रिकाम्या वाटल्या. आता सुहास आणि मी समोरासमोर होतं. आमच्यात ना मुलांचे हास्य होते ना धावपळीचा आवाज. माझ्या सासूबाईंचे निधन होऊन 2 वर्षे झाली होती. तिच्या शेवटच्या काळात तिच्या काळजीचा, तिच्या ऑपरेशन्सचा आणि तिच्या औषधांचा सर्व खर्च त्याच नोकरीतून भागवला जात होता, ज्या नोकरीला तिने आयुष्यभर निरुपयोगी म्हटले होते. तिने कधीही माझ्या पगाराची किंमत केली नाही. तोच पगार तिच्या उपचारांसाठी आधार बनला. तरीही आर्थिक निर्णय घेण्याचा एकमेव अधिकार सुहासकडे होता. मी फक्त कमाई करत असे आणि घरातील इतर आणि खर्च ठरवला जात असे. या सर्वांमध्ये मी काळजीपूर्वक लहान रक्कम वाचवली होती. कधी कधी मी एका महिन्यासाठी किराणा सामानावर बचत करत असे, कधी कधी मला बोनस मिळत असे आणि मी ते एकत्र करून 5 लाख रुपयांची FD तयार केली. ती माझी मूक ढाल होती. संकटाच्या वेळी हे पैसे उपयोगी पडतील हे सुहासला माहीत होते. तो माझ्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवत असे. त्याला वाटले की ते पैसे त्याचे आहेत आणि वेळ आल्यावर तोच त्या पैशांचा वापर करेल. पण त्या दिवशी नशिबाची योजना वेगळी होती. मी बँकेत माझ्या काउंटरवर बसले होते.
तेवढ्यात फोन वाजला. स्क्रीनवर माझ्या धाकट्या भावाचे नाव पाहून मला थोडे घाबरल्यासारखे वाटले. त्याचा आवाज थरथरला. तो म्हणाला, दीदी, आईची प्रकृती खूप खराब झाली आहे. डॉक्टरांनी सांगितले की ताबडतोब ऑपरेशन करणे आवश्यक आहे. मी अर्ध्या पैशांची व्यवस्था केली आहे. बाकीचे तुला जमतील का? क्षणभर असे वाटले की बँकेचे सर्व आवाज थांबले आहेत. फक्त आई हाच शब्द माझ्या कानात घुमला. ज्या आईने मला शिक्षण दिले, तिने मला काम करण्यास प्रोत्साहित केले. लग्नानंतरही तिने प्रत्येक दुःखात माझी साथ दिली. जर मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे तर ते तिच्यामुळेच. जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मी गप्प राहू शकले असते का? आयुष्यभर सुहासने मला माझ्या आईवडिलांच्या घरी एक पैसाही खर्च करून दिला नव्हता. त्याचा तर्क स्पष्ट होता की लग्नानंतर मुलीची जबाबदारी ही फक्त तिच्या सासरच्या घराची असते. तिच्या आईवडिलांचे घर पाहुण्यासारखे असते. मी नेहमीच गप्प राहिले. पण आज ते माझ्या आईबद्दल होते. मुलीचे कर्तव्य हे फक्त राखीवर मिठाई पाठवण्यापुरते मर्यादित आहे का? मी फक्त पत्नी आणि आईच आहे का? कोणाची मुलगी नाही? पहिल्यांदाच माझ्या आत एक स्पष्ट आवाज उठला. माझे कर्तव्य समान आहे. माझ्या भावांइतकेच अधिकार आहेत. त्याच दिवशी मी माझी FD मोडण्याचा निर्णय घेतला. कागदोपत्रांवर सही करताना माझा हात किंचित थरथरत होता. पण माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. मला वाटलं की मी फक्त पैसे देत नाहीये, मी माझे अस्तित्व स्वीकारत आहे, की मी एक मुलगी आहे आणि हा माझा अधिकार आणि कर्तव्य दोन्ही आहे. त्या क्षणी मला माहीत नव्हते की या निर्णयामुळे घरात वादळ निर्माण होईल. पण मला निश्चितपणे माहीत होते की जर मी आज घाबरले तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. कारण कधीकधी एका महिलेला तिच्या आतल्या मुलीला वाचवण्यासाठी पत्नीचे मौन तोडावे लागते. मी हे कोणत्याही संकोचाशिवाय केले. मी माझी FD मोडली आणि पैसे माझ्या भावाच्या खात्यात ट्रान्स्फर केले. माझ्या आईवडिलांचं घर खूप दूर होते आणि त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचणे शक्य नव्हते. पण एक मुलगी म्हणून मी किमान आर्थिक मदत करू शकले. पैसे ट्रान्स्फर करून बँकेतून घरी परतताना माझ्या मनात थोडीशी चिंता होती. मी सुहासला ओळखत होते. मी खर्च केलेल्या प्रत्येक पैशाची त्याला कल्पना होती. पण तरीही मी स्वतःला खात्री पटवून दिली की जर मी त्याला शांतपणे माझ्या आईची परिस्थिती समजावून सांगितली तर तो सहमत होईल. शेवटी तोही कोणाचा तरी मुलगा होता. तो तिचं दुःख समजून घेईल. त्या दिवशी घरात गर्दी होती. रोहन आणि माझी सून बंगळुरूहून आले होते. त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. त्या संध्याकाळी काही शेजारी आणि नातेवाईक हे आले होते. मी घरात प्रवेश केला तेव्हा सजावटीचं काम सुरू होतं. माझी सून स्वयंपाकघरात व्यस्त होती. मीही कोणतीही पूर्वसूचना न देता जबाबदारी घेतली. केक आला होता. माझ्या सुनेने काही पदार्थ तयार केले होते तर काही बाहेरून मागवले होते. मी सामान्य दिसण्याचा खूप प्रयत्न केला, पण आत एक अव्यक्त भीती होती. सुहास अजून घरी आला नव्हता. रात्री सगळे निघून गेल्यानंतर मी त्याच्याशी शांतपणे बोलेन असे मला वाटले होते. पण कदाचित नशिबाने हे ठरवले नव्हते. रात्री 8च्या सुमारास सुहास घरी आला. त्याचा चेहरा रागाने भरलेला होता. मला पाहताच त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. पण डबलेल्या आणि रागाने भरलेल्या आवाजात त्याने विचारले, तू FD तोडलीस काय? क्षणभर माझा श्वास थांबला. पण मी स्वतःला सावरले आणि म्हणाले, हो, मी माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे पाठवले होते. मी हळूच म्हणाले. मी माझे वाक्य पूर्णही केले नव्हते तेव्हा अचानक एक मोठा आवाज आला. माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला. 55 वर्षांची 2 मुलांची आई, सरकारी बँकेत अधिकारी आणि माझ्याच घरात सर्वांसमोर माझ्या पतीने मला जोरात गालावर मारले. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी कायमचे तुटल्यासारखे वाटले. वर्षानुवर्षे केलेल्या त्याग, संघर्ष आणि समर्पणामुळे हे फळ मिळालं आहे. हा विचार करून माझा आत्मा रडत होता. त्याच्या बोटांचे ठसे माझ्या गालावर स्पष्ट दिसत होते, पण माझ्या आत्म्यावर आणखी खोलवरचा घाव राहिला. 30 वर्षांची शांतता, 30 वर्षांचे समर्पण, आमचे घर वाचवण्याचे 30 वर्षाचा विश्वास. त्या आवाजाने सर्व काही तुटले होते. सुहासचे शब्द बाणांसारखे माझ्यावर वर्षाव करत होते. तू FD तोडलीस काय? मला एकदाही विचारण्याची तुझी हिंमत कशी झाली नाही? या घरात आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. त्याचा आवाज गर्जनेसारखा होता. पण पहिल्यांदाच मला त्याच्या डोळ्यात भीती दिसली, जणू तू नियंत्रण गमावत होता. मी गालावर हात ठेवून उभी राहिले. आजूबाजूला उभे असलेले लोक स्तब्ध झाले. काहींच्या चेहऱ्यावर दया होती तर काहींच्या चेहऱ्यावर हास्य होते. माझा मुलगा दगडासारखा उभा होता. कदाचित त्याला विश्वास बसत नसेल की त्याच्या परिपूर्ण दिसणाऱ्या पालकांच्या नाट्याबद्दलचे सत्य इतके कटू आहे. आणि त्याच क्षणी पहिल्यांदाच मी सुहासला उत्तर दिले. माझा आवाज थरथरत होता, पण माझे शब्द स्पष्ट होते. ते पैसे माझे होते सुहास. मी माझ्या बचतीमधून 1-1 रुपया वाचवला होता.
आईचं ऑपरेशन करणं आवश्यक होतं. जर मी आज पैसे कमवू शकते तर ते फक्त माझ्या आईमुळे आहे. मला तुम्हाला विचारण्याची गरज नाही वाटली की मी माझे पैसे कुठे खर्च करावे. माझ्या शब्दांनी त्याचा पुरुषी अहंकार दुखावला होता. तो आणखीनच संतापला. सुहास म्हणाला, तुला घर तर नीट सांभाळता येत नाही आणि निघालीये तुझ्या आईवडिलांना मदत करायला. बँकेत नोकरी काय मिळाली आहे, स्वतःला राणी समजू लागली आहे. आज नंतर एकही पैसा मला न विचारता खर्च केलास तर सावध राहा. हे शब्द माझ्या कानात घुमत होते. मुलांच्या शिक्षणाला, आईच्या शवविच्छेदनाला, वीज आणि पाण्याच्या बिलांना आधार देणारी माझी नोकरी आज निरुपयोगी झाली होती. त्या क्षणी मला असे वाटले की कोणीतरी माझ्या वर्षानुवर्षांच्या कष्टाचे नुकसान केले आहे. माझ्या मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसाचे वातावरण उद्ध्वस्त झाले होते. केक कापला गेला, पण सर्वांच्या चेहऱ्यावर खोटे हास्य होते. पाहुणे घाईघाईने जेवण संपवून निघून गेले. माझ्या सुनेला शांतपणे सर्व काही हाताळायचे होते. रोहन काहीतरी बोलू इच्छित होता, पण तो माझ्याशी काहीही बोलू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघेही बंगळुरूला परतले. रोहन निघताना माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात प्रश्न, वेदना आणि कदाचित अपराधीपणाची भावना होती. मी नेहमीप्रमाणे बँकेत गेले, पण आज मी पूर्वीसारखी अनुराधा नव्हती. 30 वर्षांच्या संयमाने मी बँकेत गेले. 30 वर्षांचा संयम अयशस्वी झाला होता. मी माझ्या काउंटरवर बसले तेव्हा मी एक कठीण निर्णय घेतला. प्रथम मी माझ्या पगार खात्याची फाईल काढली. ती संयुक्त होती आणि सुहास हा नॉमिनी होता. मी संयुक्त नाव काढून टाकण्यासाठी आणि नॉमिनी बदलण्यासाठी अर्ज दाखल केला. मी एक नवीन वेगळे पगार खाते उघडले. मी माझ्या सर्व बचत खात्यांमधून आणि मुदत ठेवींमधून त्याचे नाव काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. दिवसभर मी माझ्या कागदपत्रांची आणि माझ्या बँकेच्या कामाची काळजी घेण्यात घालवला. प्रत्येक स्वाक्षरीसह मला असे वाटले की मी गमावलेली ओळख परत मिळवत आहे. संध्याकाळीपर्यंत सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या. जेव्हा मी बँक सोडली तेव्हा मला माझ्या आत एक बदल जाणवला. त्या संध्याकाळी मी घरी परतले तेव्हा दार उघडताच मला टीव्हीचा आवाज ऐकू आला. सुहास सोफ्यावर बसून क्रिकेटचा सामना पाहत होता. त्याचे हावभाव सामान्य होते. जणू काही काल काहीच घडलेच नव्हते. जणू माझ्या गालावर मारलेली थापड ही कोण्या दुसऱ्याची गोष्ट होती. क्षणभर मला वाटले की मी जास्त विचार करत आहे. कदाचित त्याला खरोखरच कळले नसेल की त्याने काल काय केले आहे. पण पुढच्याच क्षणी त्याचा कडक आवाज ऐकू आला. आज सकाळी तू जेवण बनवले नाहीस. तुला माहिती आहे ना की मी बाहेर जेवत नाही. आता तुला मला हे शिकवावे लागेल का? तू म्हातारी झाली आहेस पण तुझी बिशुद्धी गमावली नाहीस. त्याचे शब्द तक्रारीचे होते. जणू काही मी एखादी कर्मचारी आहे जिने तिचे कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले नाही. काल रात्रीचा अविवेकीपणा अजूनही माझ्या आत जळत होता. आज पहिल्यांदाच मी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले. तुमचे हातपाय शाबूत आहेत. तुम्ही अपंग नाहीत. स्वयंपाकघरात सर्व काही आहे. तू स्वतः जाऊन स्वयंपाक करू शकतोस. माझ्या शब्दांनी खोलीत शांतता पसरली. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट होते. कदाचित त्याला विश्वास बसत नव्हता की मी तीच अनुराधा आहे जी वर्षानुवर्षे काहीही न बोलता सर्व काही करत होती. आता त्याला स्वयंपाक करायला सांगत आहे. तो अचानक उभा राहिला आणि म्हणाला, तू इथे असताना मी घर काम करावे का? जर मी स्वयंपाक करेल तर तुझ्या पत्नी असण्याचा काय अर्थ आहे? त्याच्या प्रश्नाने माझ्या मनात वर्षानुवर्षे दडलेले शब्द उघड झाले. माझा आवाज आता मऊ नव्हता. पत्नी असण्याचा अर्थ फक्त जबाबदाऱ्या आहेत का? अधिकार नाहीत? पतीला कोणतेही कर्तव्य नाही का? फक्त अधिकार आहेत. घर सांभाळणे, मुलांची काळजी घेणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. जर पत्नी कमावते तर तिची कमाई देखील पतीची आहे. आणि जर नवरा कमावत नसेल तर ते आणखी चांगले आहे. त्याला घरकामही करावे लागत नाहीत. पुरुष स्नेहा इतका विशेषाधिकार आहे की तो नाजा बनतो का? मी थांबले नाही. वर्षानुवर्षे शांतता शब्दांच्या रूपात वाहू लागली. मी इतकी वर्ष तुमच्यासोबत राहिले. मी तुम्हाला कधीही हे जाणवू दिले नाही की मी घरातील सर्व खर्च उचलत आहे. मी तुम्हाला कधीही हे उघड केले नाही की घर माझ्या कमाईवर चालत आहे, जेणेकरून तुम्हाला कमी लेखले जाऊ नये. तुझ्या आईच्या उपचारासाठी मी पैसे खर्च केले. मी मुलांची फी भरली. तुझ्या प्रत्येक अपयशी सुरुवातीनंतर माझ्या पगार खात्यातील कर्जातून नवीन पैसे येत होते. माझ्या मालकीचे सर्व काही तुझ्याकडे होते. माझे ATM, माझे पासबुक, माझे मुदत ठेव, सर्व काही. आणि तुम्ही माझ्या शांततेला कमकुवतपणा समजलात. त्याचा चेहरा आता रागाने लाल झाला होता. पण मी थांबणार नव्हते. तू ज्या नोकरीला निरर्थक म्हटलेस ती माझा आधार आहे.
आजपासून माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नकोस, जसे की जेवण, चहा किंवा आणखी बँकेची खातीसुद्धा. आणि हो, मी माझे पगार खाते वेगळे केले आहे. मी सर्व खात्यांमधून तुझे नाव काढून टाकले आहे. आता माझ्या कमाईवर माझे पूर्णपणे नियंत्रण आहे. माझे शब्द एक एक करून त्याच्यावर पडले. कदाचित पहिल्यांदाच तो ऐकत होता, खरोखर ऐकत होता, आणि माझे शब्द त्याचा अहंकार चिरडत होते. अचानक तो मोठ्याने ओरडला, मी तुझा मूर्खपणा पुरेसा ऐकला आहे. जर या वयात पती पत्नी कसे वेगळे होतात हे लोकांना पाहायचे असेल तर तेच होऊ देत. तुझे सामान उचल आणि येथून निघून जा. त्याच्या आवाजात एक आव्हान होते. पण यावेळी मला भीती वाटली नाही. मी त्याच्या डोळ्यात सरळ पाहिले आणि शांतपणे म्हणाले, मी घर का सोडू? हे घर माझ्या नावावर आहे. मी डाऊन पेमेंटपासून ते प्रत्येक EMI भरला आहे. जेव्हा तू फ्लॅट खरेदी केलास तेव्हा तू म्हणाला होतास की तो नंतर तुझ्या नावावर हस्तांतरित करशील. कदाचित तू विसरलास, पण मी नाही. माझ्याकडे कागदपत्रे आहेत. जर कोणी जाईल तर तू जाशील. तो क्षणभर गप्प बसला. जणू काही त्याला पहिल्यांदाच जाणवले की ज्या महिलेला तो वर्षानुवर्ष दाबून ठेवत होता ती या घराचा खरा पाया आहे. लग्नाची 32 वर्ष एका अदृश्य रेषेने विभागली गेली. मी हळूवारपणे म्हणाले, मी आज कुठेही जाणार नाही. जर कोणी कधी हात वर केला किंवा माझा अपमान केला तर मी गप्प बसणार नाही. मला कायदा आणि माझे अधिकार माहीत आहेत. त्या रात्री मी माझ्या खोलीत गेले आणि दार बंद केले. मी आरशात स्वतःकडे पाहिले. माझ्या गालावरच्या थापडीचे चिन्ह मिटले होते, पण माझ्या डोळ्यात एक नवीन ठिणगी होती. मी तीच अनुराधा, सरकारी बँकेत काम करणारी. पण आता मी फक्त जबाबदारीने बांधलेली महिला नव्हती. आता मी एक अशी महिला होती जी तिच्या प्रतिष्ठेसाठी उभी राहू शकत होती. माझ्या चालण्यात एक नवीन आत्मविश्वास होता. आता मी माझे स्वतःचे अस्तित्व ओळखले होते. त्या दिवशी मी माझ्या मनात असलेल्या सर्व गोष्टी बोलून दाखवल्या. वर्षानुवर्षे जमा झालेली प्रत्येक तक्रार, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक तडपलेला राग शब्दातून बाहेर पडला. पण अचानक माझे मन माझ्या आईच्या तब्येतीवर गेले. मी लगेच ऑनलाईन रजेसाठी अर्ज केला आणि दुसऱ्या दिवसासाठी रेल्वे तिकीट बुक केले. मी माझे सामान आधीच पॅक केले होते आणि सकाळी माझ्या आईवडिलांच्या घरी जाणार होते. जाण्यापूर्वी मी सुहासला फक्त सांगितले की मी माझ्या आईला भेटायला जात आहे. मग तो म्हणाला, तिथे जाण्यापूर्वी तू मला विचारण्याचा विचारही केला नाहीस. त्याला वाटले की मी अजूनही तीच म्हातारी भित्री अनुराधा आहे जी त्याच्या आवाजाने घाबरून त्याच्यासमोर निघून जाण्याची परवानगी मागते. पण यावेळी मी स्पष्टपणे उत्तर दिले, माझ्या आजारी आईला भेटायला जाण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही. मी फक्त तिथे जाण्यापूर्वी तुम्हाला हे घर रिकामे करण्यास सांगण्यासाठी सांगत आहे, कारण मला आता माझ्या आयुष्यात शांती हवी आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही कमावले आहे तिथे जा आणि तिथे शांतीने राहा. माझी तुटपुंजी नोकरी आणि हे छोटे घर आणि मला एकटे सोडा, असे म्हणून मी निघून गेले. त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. जणू काही शब्द त्याच्या घशात अडकले आहेत. ट्रेनमध्ये बसताना मला पहिल्यांदाच खरोखर मोकळे वाटले. जणू काही मला घर सोडण्याची आणि परत येण्याची चिंता नव्हती. कोणीतरी अस्वस्थ आहे याची चिंता नव्हती. कोणीतरी पुन्हा जिवंत करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील याची चिंता नव्हती. मी त्या सर्व चिंतांपासून मुक्त झाले आणि आत हलके वाटले. माझ्या पालकांच्या घरी पोहोचल्यावर मी थेट रुग्णालयात गेले, जिथे माझ्या आईवर उपचार सुरू होते. तिचे ऑपरेशन झाले होते, पण तिची प्रकृती पूर्णपणे सामान्य नव्हती. तिला त्या अवस्थेत पाहून मन हेलावून गेले. तरीही मी माझ्या भावाचे सांत्वन केले आणि स्वतःला शांत ठेवले. पण माझ्यासोबत काय घडले याबद्दल मी कोणालाही सांगितले नाही. कदाचित मला वाटले की ती वेळ योग्य नव्हती. माझ्या आईला आत्ता माझ्या अश्रूंची नाही तर माझ्या शक्तीची गरज होती. मी विचार केला होता की ती पूर्णपणे बरी झाल्यावर आणि घरी परतल्यावर मी तिला सर्व काही सांगेन आणि तिचे मन थोडे शांत झाले असेल. काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर माझ्या आईला अखेर डिस्चार्ज देण्यात आला आणि आम्ही तिला घरी आणले. घरातील वातावरण रुग्णालयापेक्षा वेगळे होते. थोडे अधिक आरामशीर, थोडे अधिक जवळचे, आणि मला वाटले की सत्य सांगण्याची वेळ आली आहे. जेव्हा मला खात्री पटली की माझी आई आता बरी होत आहे, तेव्हा मी आईला सुहाससोबत घडलेल्या सर्व गोष्टी तिला सविस्तरपणे सांगितल्या. गोष्टी कशा वाढल्या, मी स्वतःसाठी कसे उभे राहायला शिकले आणि मी घर सोडून इथे कशी आले. माझ्या आईने लक्षपूर्वक ऐकले. तिने माझे बोलणे थांबवले नाही. शेवटी तिने सांगितले की तू स्वतः तुझे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेस, शिक्षित आहेस आणि जग पाहिले आहे. म्हणून तू कोणताही निर्णय घेतला तरी त्याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःच्या मनाचा वापर केला पाहिजे, कोणत्याही दबावाखाली नाही. तिचे शब्द आज्ञा नव्हते तर विश्वास होते. आणि मी मनात ठरवले होते की आता मला माझ्या आयुष्यात फक्त शांती हवी आहे, अनावश्यक ओझे नाही.
मी तिथे फक्त 1 आठवडा होते तेव्हा मला मुलांचा फोन आला. प्रथम माझ्या मुलाकडून आणि नंतर माझ्या मुलीकडून. दोघांनीही मला पटवून देण्याचा प्रयत्न केला की मी या वयात त्यांच्या वडिलांपासून वेगळे होऊ नये. नाहीतर समाज काय म्हणेल? पण माझे उत्तर एकच होते की जेव्हा माझे संपूर्ण आयुष्य जबाबदाऱ्यांनी ओझे झाले होते तेव्हा समाजातील कोणीही माझ्या मदतीला आले नव्हते. जेव्हा सुहासने सर्वांसमोर माझा स्वाभिमान मोडला तेव्हा हाच समाज एकतर शांतपणे ते दृश्य पाहत होता किंवा मनातल्या मनात हसत होता. म्हणून आता मला या समाजाची पर्वा नाही. सुमारे 4 दिवसांनी सुहासने मला फोन केला. यावेळी त्याचा आवाज हुकुमशाही किंवा अहंकारी नव्हता, तर नम्र होता. त्याने सांगितले की त्याने चूक केली. मी आयुष्यभर त्याला पाठिंबा दिला आहे. मी प्रत्येक पावलावर त्याच्या पाठीशी उभी राहिले. पण आता त्याच्या आयुष्याच्या या टप्प्यावर मी त्याला असे सोडू नये. त्याने वचन दिले की तो मला कधीही तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही. पण त्याचे शब्द मला कृत्रिम वाटले. जणू काही त्याला फक्त त्याचे हक्क गमावण्याची भीती वाटत होती. म्हणून मी स्पष्टपणे नकार दिला. 2 दिवसांनी सुहास स्वतः आला. त्याने गुडघे टेकून माझी माफी मागितली आणि वचन दिले की आतापासून तो माझ्या प्रतिष्ठेचा आदर करेल आणि मला कोणत्याही प्रकारे बांधणार नाही. मी खूप विचार केला. माझ्या आईने आणि भावाने मला सल्ला दिला त्यांना आणखी एक संधी द्यावी. आणि नात्याचा शेवटचा उरलेला धागा धरून मी हो म्हटले. मी त्याच घरात परतले जिथे मी सुहासला निघून जाण्यास सांगितले होते. पण सगळे पूर्वीसारखे नव्हते. मी आता सुहाससाठी धाबरणारी स्त्री राहिलेली नाही, तर स्वतःचे हक्क आणि विशेष अधिकार ओळखणारी स्त्री राहिलेली होती. सुहासमध्येही एक बदल स्पष्ट दिसत होता. त्याला समजले होते की तो आता मला दाबून त्याच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. जबाबदारीच्या नावाखाली तो माझ्यावर भार टाकू शकत नाही. मी आता माझ्या स्वतःच्या पैशाची मालक होते. मला माझा पगार कुठे खर्च करायचा हे त्याला सांगावे लागले नाही आणि माझ्या स्वतःच्या पैशाचा हिशोब मागण्याची त्याची हिंमत नव्हती. आयुष्य सोपे आणि चांगले झाले होते. हो, मला पश्चाताप आहे की जर मी इतक्या वर्षांनी माझ्या लग्नाच्या सुरुवातीलाही पावले उचलली असती तर सगळं काही खूप आधीच ठीक झालं असतं. मी माझ्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे सर्वांना खुश करण्यात घालवली, याचा मला पश्चाताप आहे. पण मला समाधान आहे की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही मी स्वतःला ओळखले. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.